हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी असं का करून दाखवते तुम्हाला ते पण सांगते की मी एक फेस पॅक लावला होता. तर जेवणानंतर आहे ना माझ्याकडे बराचसा वेळ होता. म्हटलं आज खूप दिवसानंतर फेस पॅक लावून घेतला, कारण भरपूर दिवसापासून आहे ना मी चेहऱ्याला काही लावलंच नव्हतं. म्हटलं चला आज माझ्याकडे थोडाफार वेळ आहे जेवणानंतर, तर फेस पॅक लावून घेऊ आधी. आणि मग तो ड्राय झाला होता आणि मी ते वॉश वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग भांडे धुवायला घेतलं, कारण फक्त 10 ते 15 मिनटातच ते मस्त छान असं ड्राय होऊन जातो फेस पॅक. त्यामुळे मी त्याला लगेचच धुवून घेतला आणि भांडे वगैरे जे होते ना ते मुद्दामच पडू दिले मी दुपारचे. म्हटलं थोडं 5-10 मिनटं लेट आवरेन, पण आधी ना मी चेहऱ्याचं करून घेते म्हटलं. तर बायकांचं कसं असं माहिती का, अजिबातच वेळ मिळत नाही हा प्रश्न प्रत्येकाचाच आहे, माझा देखील आहे, सगळ्यांचाच असतो. तर होतं कसं माहिती का, वेळ मिळतच नाही खरं तर असं काहीतरी वेळ काढावा लागतो छोट्या छोट्या गोष्टींमधून किंवा कामामधून किंवा काही. तर उन्हाळा चालू आहे सध्या आणि भरपूर सारे पिंपल्स मला येतच असतात. तर माहितीच आहे की उन्हाळा आला की पिंपल्स, घाम आणि खूप सारे आपल्या चेहऱ्यावरती टॅनिंगचे प्रॉब्लेम, असे काही ना काही प्रॉब्लेम्स स्किन रिलेटिव्ह चालू असतात. तर मी म्हटलं चला आज जे माझ्याकडे आंबे हळद असतेच, तर मी तिला मस्त असं घासून घेते आणि घासल्यानंतर तिचा जेवढा गर निघतो तर तो सगळा मी एका वाटीत हे करते, साठवते आणि मग त्यात थोडं बेसन पीठ घालते, पाणी घालते आणि असा माझा हा फेस पॅक असतो. चला बोलता बोलता फेस पॅक लावला गेला, सुकला, मस्त धुतला पण गेला आणि आता भांडे घासायचं वेळ झाला होता. तर किचन ओटा आहे ना दुपारच्या दुपारीच आवरला गेला ना तर भरपूर सारा वेळ आपला वाचतो नंतरचा आणि कंटाळा देखील येत नाही. त्यानंतर जेवणानंतर आपली जी हालचाल होते ना ती देखील होऊन जाते. सो मी रात्रीच आहे ना बाजारात गेले होते, कांदे आणले, लसूण आणले आणि थोडा बराच सामान आणला. पण जे भाजीपाला असतो ना तो आपण लगेचच फ्रीजमध्ये ठेवून देतो, बट कांदे लसूण मी मुद्दामच काही ठेवले नव्हते वरती. तर त्याच्या मागचं कारण म्हणजे म्हटलं चला आता मला उशीर झाला होता रात्रीच्या वेळेस. तर रात्री मला जेव्हा मी भाजीपाला आणला ना तर त्यावेळेस भरपूर सारा उशीर झाला. मी विचार केला, म्हटलं आत्ता एवढं उशीर झालेला आहे तर आत्ता काही कांदे आणि लसूण ठेवत नाही, दुसऱ्या दिवशी ठेवेल. परत सकाळी तसंच झालं की मी स्वयंपाकाला लागले, त्यानंतर आंघोळी पाणी, घरातलं आवरणं, झाडपूस, याच्यात वेळ चालला गेला. मग असं करता करताना वेळ चाललाच जातो. म्हटलं चला दुपारी वेळ मिळतो तर त्यावेळेस आत्ता तरी मी मनावर घेतलं आणि पटक्यात ते कांदे कंड्यात टाकून घेतले, नाही तर ते राहून गेले असते ना तर राहूनच गेले असते. तर दुपारच्या वेळेस ना असे छोटे छोटे जे आपले पेंडिंग कामं असताना ते देखील होऊन जातात, कारण भरपूर वेळ असतो. त्यानंतर असं मॅनेज जर केलं ना तर बायकांना दुपारच्या वेळेत झोपायला देखील वेळ मिळून जातो आणि कामं देखील पटापट्टा आवरली जातात. तर त्याच प्रकारे मी मस्त कांद्यांचं जे उर्वरित म्हणजे कांद्याच्या भांड्यामध्ये ना भरपूर अशी आधीच्या कांदे जे असताना त्याचे भरपूर घाण झालेले असते. तर मग जेव्हा मी नवीन फ्रेश कांदे आणते ना तर आधीची सगळी घाण काढते, कांदे जर असले उरलेले ते पण काढते आणि त्याचे जे वरचे फोत्रे असताना ते देखील सगळे मस्त साफ करून मग टाकून घेते. याच्याने ना जो आपला कंडा असतो ना तो देखील आहे ना क्लीन राहतो, स्वच्छ राहतो, तो घाण होत नाही आणि कांदे देखील आहे ना फ्रेश राहतात आपले. सो असं मी करत असते. त्यानंतर भांडी वगैरे घासली, जेवणं झाली होती आत्ता आमची आणि जेवणानंतर ना भांडे घासून घेतले. तर छान मला आहे ना किचन ओटा दुपारी घासल्याशिवाय मला चैन पडत नाही. त्याचं मागचं कारण पण आहे का की रात्री ना बऱ्याच वेळेस काय होतं, कंटाळा येतो किंवा रात्रीची कामं आवरून आपली एनर्जी डाऊन होऊन जाते. तर मग एनर्जी नसल्यामुळे आपण फक्त किचन ओट्यावरती कापड मारून सोडून देत असतो. सो मग काय होतं, कापड मारल्याने पण ते पण ठीक आहे, बरेच जणी कापडानेच पुसता गॅस आणि ओटा, तर ठीक आहे, पण मला आहे ना तसं आवडत नाही. मला आहे ना त्याला घासल्याशिवाय माझ्या मनाला असं शांतता लागत नाही. असं असतं ना एखादी गोष्ट आपण केली तर आपल्याला असं वाटतं की ती गोष्ट आपण परिपूर्ण केली नाही आपल्या पद्धतीने तर ती आपल्याला दिवसभर खात असते की अपूर्ण झालं आणि आपल्याला ते काम पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. तसंच माझं असतं. तर दुपारच्या वेळेस आहे ना नेहमीच आहे माझं, दुपारच्या वेळेस मी किचन ओटा आणि गॅस घासणंच प्रेफर करते, कारण दुपारी मी पुसत नाही, मी घासूनच टाकते डायरेक्ट. आणि रात्रीच्या वेळेस आहे ना मग कधीतरी पुसत पण असते त्याला. तर दुपारचं म्हणजे जेवणाचं आपलं सकाळचा नाश्ता वगैरे झालेला असतो, परत रात्री आपण व्यवस्थित त्याला घाई गडबडीत पूर्ण घासत नाही, पुसून घेतो, त्यामुळे दुपारच्या वेळेस हे गरजेचं असतं. चला हे तर झालं आपल्या किचनबद्दल. तर त्यानंतरचं माझं काम आहे म्हणजे मी आता झाडू मारून घेत आहे, कारण माहिती का दुपारी ना जर लवकर झाडू मारला गेला ना
तर बरं असतं, कारण बरीचशी घाण जी असते ती किचनमध्ये स्वयंपाकानंतर पडलेलीच असते. जसे कांद्याचे फोतरे किंवा काही बरेचसे कागद वगैरे काही छोट्या छोट्या फार अशा गोष्टी असतात, तर त्या पडलेल्या असतात. तर मी ते आधी ना झाडू मारून घेत असते. आणि सायंकाळचा जो वेळ असतो दुपारी माझा हे जे रुटीन आहे ना, हे 3 नंतरचं आहे बाय द वे. कारण सांगते ते पण, कारण आमचे जेवण उशिराच होता दुपारचे. मिस्टर उशिरा येतात, त्यामुळे जेवण उशिरा होता, आणि जेवण उशिरा झाले म्हणजे सगळंच उशीर होतो. सो हे दुपारी 3 नंतरचंच रुटीन आहे माझं. कारण मी काय करते, जेवणानंतर कधीही माझ्या मुलीचं जेवण झालं की मी तिला झोपवते आधी. माझं हे सगळ्यात अगोदरचं काम आहे, आणि मगच मी जे उर्वरित कामं आहे, भांडी वगैरे घासणं, झाडू मारणं, हे कामं करत असते. कारण जोपर्यंत ती झोपत नाही वेळेवर आणि जोपर्यंत ती जेवत नाही तोपर्यंत मी बाकीची कामं करायला घेत नाही. कारण मी आधी ना तिच्या गोष्टींना प्रायोरिटी देते, आणि सगळ्याच म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये तिची गोष्ट मी आधीच करायला घेते. काही का असे ना, जेवायचं, आंघोळीचं किंवा झोपवण्याचं, आणि मग माझ्या घरातले कामं आवरायला घेते. तर असो. आणि हे असं नाही की आम्ही म्हणजेच मी एकटी आहे घरात आणि मग त्यामुळे तुला एवढा वेळ मिळतो, असं नाही. जर 8 लोकं पण राहिली ना तरी मी तिलाच आधी तिचेच कामं करते, मग बाकीच्यांचे. चला, बोलता बोलता झाडू पण मारला गेला माझा. आणि त्यानंतर मी इथं पुसते काय, आता मी साधारण घरं सकाळी 12च्या आतच पुसून घेते, किंवा मग आंघोळीच्या आधी. तर आज असं होतं की तुम्हाला सांगून देते मी हे पुसण्यामागचं कारण. म्हणजे ना, काय होतं, जेव्हा आपण जेवायला बसतो, आता बरेचसे लोक आहे जे डायनिंग टेबलवर नाही, खालीच बसतात जमिनीवरती, त्यापैकी आम्ही पण आहोत. तर आम्ही इथं जेवायला बसतो, जिथं मी आता मॅट टाकते ना तिथं. तर आम्ही तिथं जेवायला बसतो. आणि त्यामुळे काय होतं, माझी गार्गी पण लहान आहे आणि तिचे पप्पा तर तिच्यापेक्षा जास्त लहान आहे. तर जेवताना बरेचसे जेवणाचे जे भाजीचे शिंतळे असतात ते खाली पाडतात, ते किंवा जेवताना काहीही खाली पाडतात. तर असं जे खालच्या गोष्टी पडलेल्या असतात, तेलकट भाजी असो किंवा काही, तर ते स्टाईलवरती ना तसंच चिटकून राहतं, आणि ते खूप घाण दिसतं. तर आपण सकाळी पोचा मारलेलाच असतो, पण ते आपल्या डोळ्याला काही बरं दिसत नाही. त्यामुळे मी हे पुसून घेत असते. थोडंफार असं पाणी टाकते, मॉफ मारते, आणि होऊन जातं. तर असं केलं ना, मला तरी वाटतं की घर छान मस्त पुसल्यासारखं आणि प्रसन्नच वाटतं दिवसभर. कारण ते जेवणाचे डाग काही व्यवस्थित दिसत नाही. आपण दिवसभर घर एवढं क्लीन ठेवतो आणि तेवढ्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर त्यामुळे ना मला तरी वाटतं की ते विचित्र दिसतं, आणि ते वेळोवेळी पायाखाली न येता आपण पुसून घ्यायला पाहिजे. चला, त्यानंतर मी इथं करायला घेतलं तर वाता देवासाठी. तर देवासाठी वाता मी दुपारीच करून घेते, कारण संध्याकाळी कसं असतं, चालू करायचं बंद केलं मी आता. कधीतरी एकदमच म्हणजे नाही राहिलं तर करते, पण आता करत नाही तसं. कारण सांगते त्याच्या मागचं पण. माझी आई म्हणते की रात्रीचा जो वेळ असतो ना, त्यावेळेस कधीच वाता करू नये देवासाठी. सो म्हणून आहे ना, मी लवकर सूर्योदयाच्या आधी वाता करून घेते, किंवा 5-6 वाजेच्या आधीच माझ्या वाता होऊन जातं. त्यानंतर 5 वाजेनंतर मी करत नाही. तर असं करून घेते, कारण नाही म्हणतात त्याच्यामागे काही असेल कारण शास्त्रीय, पण माझ्या आईने नाही सांगितलं, सो मी करत नाही त्यामुळे वाता रात्रीच्या वेळेस. तर आधीच मी करून घेत असते. आणि बाय द वे मी घरीच वाता करते, विकतच्या भात आणत नाही. तर दुपारच्या वेळेस असे जे पेंडिंग काम असतात ते देखील होऊन जातात, भाजी वगैरे निवडणं. तसंच मी गवारच्या शेंगा होत्या माझ्या पडलेल्या, त्या देखील निवडून घेतल्या. त्यानंतर बेडरूममध्ये आले, बेड आवरला. आणि बेडरूममध्ये बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, बेड तर माझा असा आवरलेलाच असतो. 1-2 वेळेस मी आवरतच असते दिवसभरात. मुलगी लहान असल्यामुळे ती पण काहीतरी खेळणे वगैरे काढत असते, आणि बरेच तिचे एवढे सारे खेळणे पडलेले होते ना, तर ते मी आधीच आवरून गेली होती. बट आता तिचे डॅडी झोपले होते थोडा वेळ, म्हणून मी त्यांचं देखील उठल्यानंतर बेड आवरून घेतला. बेड आवरल्यानंतर माझे जे कपडे होते ते देखील मस्त वाळले गेले होते, आणि मी त्यांच्या घड्या घालायला घेतल्या होत्या. तर पटक्यात कपड्यांच्या घड्या देखील मी लगेचच घालून घेते दुपारच्या वेळेतच. कारण काय होतं माहिती का, नंतर आपण आहे ना कपडे काढून नुसते ठेवून देतो, आणि नंतर कंटाळा येतो, आणि ते कपडे तसेच पडून राहतात. त्यापेक्षा आहे ना अशा घड्या घालून ठेवलं ना तर आपल्या मनाला देखील चांगलं वाटतं, आणि ते देखील दिसायला आणि मिळतात लवकर कपडे मेन म्हणजे, आणि छान वाटतं. सो मी असं कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या. आणि बाहेरचा व्ह्यू पाहतो मी, किती सुंदर दिसत होतं ना. तर सूर्य मावळला होताच, आणि मस्त संध्याकाळचं हे असं चिमण्यांचा
किलकिलाट, मुलांचा आवाज आणि खूप छान वाटतं आणि छान असं मस्त थंडीगार हवा येत होती. सो मी विंडो लावून घेतली, कारण आहे ना गॅस विजून जातो, खूप अशी भरभर हवा येते ना तर गॅस पुरेसा लागत नाही पातेलीला. सो चहा ठेवायला घेतला, मस्त साखर घातली, चहापत्ती घातली आणि हे जे तुम्हाला दिसलं ना एका डबीमध्ये तर ते होतं गवती चहा. तर ती माझी म्हणजे मी जी लावलेली आहे ना घरीच, तर ती गवती चहा होती आणि फ्रेश गवती चहा मी अशीच थोडी 1-2 दिवसासाठी साठवून ठेवते. जास्त तोडली गेली ना एक्स्ट्राची तर मी एक्स्ट्रा जर तोडलेली राहिली तर अशी डब्यात घालून ठेवते, म्हणजे मला 1-2 दिवस पुरते ती. आणि काही नाही, आपल्या इथं झाड आहे म्हणून फ्रेश तोडून आपण लगेच टाकू शकतो. त्यानंतर अद्रक घातलं, मस्त चहा झाली माझी. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगते, जेव्हा आहे ना मला म्हणजे मी काही कामात असते आणि चहा ना ओतूनही जायला पाहिजे म्हणून मी त्याच्यावरती ना चाळणी उलटी ठेवते. याच्याने काय होतं, तुम्ही गॅस फुल ठेवा किंवा बारीक ठेवा, तुमची चहा अजिबातच ओतणार नाही. सो हे भारी ट्रिक आहे. त्यानंतर हे ना लाईट गेली होती म्हणून मी देवपूजेचा काही व्हिडिओ घेतला नाही, संध्याकाळच्या देवपूजेचा राहून गेला. सो एक एवढी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली आहे लाईट आल्यानंतरची. आणि चहा वगैरे आमचा पिऊन झाला होता दोघांचा. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.